रेल्वे प्रशासन मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करतेय का? इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी लेखलं जातंय का? नक्की काय आहे हा विषय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजही मुंबईतून महाराष्ट्रातील अनेक शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांपेक्षा अहमदाबाद, गोरखपूर, पाटणा, दानापूर या शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक दिसून येते. हा केवळ आकड्यांचा प्रश्न नाहीये, तर हा आहे प्राधान्यक्रमाचा प्रश्न. हल्लीच दादर गोरखपूर एक्सप्रेस नियमित केल्यामुळे महाराष्ट्रातील सेवा बंद होत असताना आणि परराज्यातील गाड्या वाढत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दररोज लाखो प्रवासी पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर यांसारख्या शहरांकडे प्रवास करतात. मात्र अनेक वेळा स्थानिक आणि राज्यांतर्गत गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट प्रचंड वाढलेली दिसते. तर दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना तुलनेने अधिक प्राधान्य दिलं जातं. रेल्वे प्रशासनाने इतर राज्यांना जोडणे आवश्यक आहे, याबाबत कोणताही विरोध नाही. पण प्रश्न असा आहे की हे करताना महाराष्ट्रातील प्रवाशांच्या गरजा दुर्लक्षित तर होत नाहीये ना? काही उदाहरणे पाहिली तर अनेक वेळा मुंबई पुणे, मुंबई नाशिक, मुंबई कोकण या मार्गावरील गाड्यांमध्ये पुरेशा फेऱ्या नाहीत किंवा मागणीपेक्षा कमी सुविधा उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे विशेष गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या सातत्याने वाढवली जाते. जसं की दादर गोरखपूर आठवड्यातून 4 दिवस, दादर बलिया आठवड्यातून 3 दिवस, पुणे दानापूर दैनिक, धनबाद लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक, मुंबई सेंट्रल बलिया काठोडगाम साप्ताहिक अशा गाड्यांची संख्या वाढवली जाते. यातून रेल्वेचा महाराष्ट्राबद्दल किती आकस आहे हे सिद्ध होतं. म्हणूनच मागणी एकच आहे, इतर राज्यांना गाड्या द्या, पण महाराष्ट्राच्या हक्काच्या गाड्यांचा बळी देऊ नाही. प्राधान्यक्रम ठरवताना स्थानिक महत्त्व, प्रवाशांची संख्या आणि आर्थिक महत्त्व यांचा योग्य विचार होणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाने यावर उपाय काढला पाहिजे की नाही? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.